नमस्कार. आज मी घरच्या घरी तूप बनवलं आहे साईपासून. ते कसं बनवलं ते तुम्हाला आता दाखवते. हे बघा. हे बघा, ही 15 ते 20 दिवसांची साचलेली साय आहे फ्रीजमध्ये. तर आपण आता कसं बनवायचं ते बघूया तूप. त्यासाठी आपल्याला ह्या पातेल्यामध्ये ही साय काढून घ्यावी लागणार आहे, मोठ्या भांड्यामध्ये. आपल्याला कमीत कमी भांड्यांमध्ये, जास्त भांडी न भरवता तूप काढायचं. हे एवढं लोणी जमा झालेलं आहे. हे आता आपण मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे. त्यामध्ये आता आपण एकदम चिल्ड असं थंड पाणी फ्रीजमधलं ओतूया. आणि चमच्याने फक्त आपल्याला फिरवायचं आहे. हे हा सगळा लोण्याचा गोळा आहे. पाणी वेगळं होईल आणि आपला लोण्याचा गोळा आपल्याला मिळेल. अगदी 5 मिनिटात गोळा तयार होतो थंड पाणी टाकून. यात आणखी आपण थोडं पाणी टाकूया. बघा तुम्ही बघू शकताय कसं लोण्याचा गोळा हा आपला तयार होत आलेला आहे. हे बघा, असा गोळा हा आपण या दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया. हे बघा, हे एवढं आपलं लोणी गोळा झालेलं आहे. आता आपण हे तापवून घेऊया. यामध्ये आपण परत पाणी टाकून गॅस परत याचं स्वच्छ धुवून घेऊ. ह्यामध्ये पाणी टाकून आपण हे परत त्यातलं दूध वगैरे जे आहे ते निघून जाईल. आता पूर्ण गोळा आहे आपण हा कढईत टाकूया. हा गोळा आपण यामध्ये टाकूया तापवायला.
अगदी 5 मिनिटामध्ये आपलं तूप तयार होतं अशा पद्धतीने. आणि कमी आपले जास्त भांडी नाही भरत, फक्त आपण चमच्याने काढू शकतो. यामध्ये तुम्ही थोडंसं किंचित मीठही टाकलं तर त्याने आपलं असं दाणेदार तूप तयार होतं. मीठ, विड्याचं पान, वेलदोडा, त्याच्याने तुपाला कलरही सुंदर येतो आणि रवेदार बनतं आपलं तूप. मंद आचेवर आपलं हलवत राहायचं. हे आता आपलं असे बुडबुडे यायला लागले, म्हणजे आता हे तयार होण्याच्या मार्गावर आहे. तर यामध्ये आपण आता एक विड्याचं पान टाकू. तुम्ही यामध्ये वेलदोडाही टाकू शकताय, त्याच्याने कलरही सुंदर येतो आणि चवीलाही छान लागते. आणि किंचित थोडंसं असं मीठ टाकायचं, त्यामुळे असं आपलं तूप प्रवाळ बनतं. अशा प्रकारे 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण सुंदर घरच्या घरी तूप बनवू शकतो. हे बघा आता होत आलं आपलं. जसं जसं 10 मिनिटांमध्ये आपलं तूप तयार होतं. हे होत आलं. मंद आचेवर होऊ द्यायचं. हे आता होत आलंय आपलं. ही जी खालची बेरी आपली ती ब्राऊन कलरची होईल, थोडं गोल्डन कलर, म्हणजे आपले तूप झाले. हे बघा, एक 2 मिनिटात आपलं तूप तयार होईल. हे बघा आपलं तूप आता हे झालेलं आहे तयार. हे बघा आता आपलं तूप एकदम तयार झालेलं आहे. आता हे आपण काढून घेऊया दुसऱ्या पातेल्यात. हे आपण आता गाळून घेऊया. हे बघा आपलं आता तूप तयार झालेला आहे. बघा